माणगाव तालुक्यातील अनेक घरांना कुलुपे, रोजगारासाठी तरुणांची शहरांकडे धाव, गावे पडली ओसाड। माणगाव तालुक्यातील 40-50 घरे असलेल्या अनेक वाडी वस्त्या आज ओसाड झाल्या आहेत। एकेकाळी सकाळ संध्याकाळ धुरकट चुलीचा सुगंध दरवळणारी ही खेडी आता बेरोजगारीमुळे शांत, निर्मनुष्य आणि कुलूपबंद अवस्थेत दिसतात। रोजगार नसल्याने तरुणांना शहराचा रस्ता धरावा लागला आहे, त्यामुळे बहुतेक सर्व गावे ओसाड पडली आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मुंबई, पुणे, सुरत, ठाणे अशा शहरांकडे रोजगारासाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात धाव सुरू आहे। घरी शेती कमी, उद्योगधंद्याची संधी नाही, तर जगण्यासाठी शहर गाठण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। म्हणूनच माणगाव तालुक्यातील अनेक खेडी आज 70% रिकामी झाले आहेत। घरात आज जोडीपेक्षा जुने आईवडील, शेतावर पाण्याची वाट पाहणारी एखादी गुरं आणि दिवसेंदिवस घटणाऱ्या लोकसंख्येची तगमग हेच चित्र सर्वत्र दिसत आहे। तालुक्यात कारखानदारी उभी राहिली, रस्ते झाले, विकास कामांचा गाजावाजा झाला, पण या सगळ्या स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी कित्येक ठिकाणी मिळालीच नाही। MIDCच्या नावाखाली प्रगतीचे स्वप्न दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षात रोजगार बाहेरून आलेल्यांपर्यंतच सीमित राहिला, असा व्यापक नाराजीचा सूर येथे उमटत आहे। महामार्ग, रेल्वे, उड्डाणपूल, बायपास, धरणे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या सगळ्या प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांनी जीवनभराची कमाई असलेल्या जमिनी कवडी मोलाने सरकारकडे दिल्या, परंतु काहींना मोबदला मिळालाच नाही। मिळालेल्या मोबदल्यात घर किंवा व्यवसाय उभा राहू शकला नाही, शेती कमी होत गेली, उत्पन्न घटले, अवकाळी पावसाने वर्षानुवर्ष पिकांचे नुकसान झाले, पण नुकसान भरपाई मात्र नाहीच। या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांनी जगण्यासाठी जमिनी विकून टाकल्या, पण शेवटी हातात राहिलं ते फक्त अनिश्चित भविष्य आणि स्थलांतराची वेळ। बँका कर्ज देण्यास तयार नाहीत, तरुणांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदे नाहीत। संपूर्ण परिस्थितीला वाहवत नेणारा प्रश्न आज खोलवर जाणवत आहे। आमच्या मुलांनी गाव सोडून जावं एवढंच का पाहिजे आहे? गावात राहणाऱ्या वृद्धांच्या डोळ्यात दररोज मुलांची वाट पाहणारी एक चिरंतन ओल दिसते। सणवार, उत्सव, ढोल ताशांचा आवाज आणि सगळंच हरवून गेले। स्थानिक तरुणांना रोजगाराची हमी, उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य आणि गाव पुन्हा जिवंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे। ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे की स्थानिक रोजगारासाठी स्वतंत्र धोरण, कारखान्यात 70% स्थानिकांना प्राधान्य, ग्रामस्तरावर लघुउद्योगांना प्रोत्साहन, शेतीसाठी ठोस योजना आणि नुकसान भरपाईचे त्वरित वितरण, स्थलांतर थांबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन। एखाद्या तरुणाची स्वप्ने, एखाद्या आईची व्याकुळ प्रतीक्षा, वडिलांनी बांधलेले ओस पडलेले अंगण आणि गाव सोडण्याची एक न बोललेली वेदना आहे। या सर्व वेदनांच्या काळात आता राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासनाने अंतर्मुख होऊन ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे। कारण गावे रिकामी होत आहेत, पण प्रश्न जिवंत आहेत। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।